यू व्हर्जिन? बोल ना. आर यू व्हर्जिन? ए हा काय प्रश्न आहे? अच्छा, म्हणजे अजून काही नाही? तसं नाहीये. हा म्हणजे आहे. नाही असं नाहीये. ए, श्श, श्श. म्हणजे मी एकदा केला होता प्रयत्न, एकदाच मुलीच्या जवळ जायचा. फक्त जवळ? खूप जवळ. मग मग ती घाबरली, रडायला लागली. का? का म्हणजे मला काय माहित. काय माहित म्हणजे काय? तू काहीतरी केल्याशिवाय उगाच रडायला लागली? हो. मग तू काय केलंस? मी काय करणार? मी पण घाबरलो, रडायला लागलो. म्हटलं जा बाई घरी. हट. अरे हाट काय, संस्कार म्हणतात याला. हात न लावला मुलीच्या अंगाला, कळलं ना? नाही रे. समोर आलेली ती नाजूक गोष्ट, तो क्षण कसा हाताळायचा हे तुला कळत नसेल तर काय उपयोग आहे? तुला काय होतंय बोलायला? मला तर वाटतं या विषयांमध्ये तू ना आटके पर झेंडे लावलेले असणार. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुझी PhD असणार या विषयांमध्ये. ए, काय बोलतोस तू? अरे 2010 साल आणि काहीच नाही त्यात तू मुंबईची म्हटल्यावर शक्यच नाही. हाट हट काय हट? हा? हा, हा. हा, 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 I mean- हा. वी हॅव किस्ड इच अदर. पण असं होतच नाही का? घरी माहितीये का? आ? आ? कुठली मुलगी असं घरी सांगेल? का तुमच्या वेस्टर्न कल्चर मध्ये असं होत नाही वाटतं? नाही हं. माझ्या घरचे खूप साधे आहेत. वडिलांची फिरतीची नोकरी आणि आई हाऊसवाईफ आहे. मग तू अशी कशी? व्हॉट? अरे तू बाबांबरोबर का नाही राहत? तुला काय करायचंय? अरे आता मी नाही सांग. आम्ही काकांकडे राहतो. बाबांचा हट्ट मुलीचं शिक्षण एका शहरात व्हायला हवं. त्यामुळे बंधनांचा प्रश्नच येत नाही ना. ए, म्हणून काय मी बेलगाम नाहीये हं? काय नाव काय? यशवंतराव. मी त्यांना दादा म्हणते. काय? तू ज्याला किस करतेस त्याला दादा म्हणतेस? मी माझ्या काकांबद्दल बोलतेय. तरीच मी म्हटलं तू आणि यशवंतराव. सॉरी त्याचं नाव काय? कुणाचं? त्याचं. सांग ना नाव सांग ना. खरं तर तुला सांगायची काही गरज नाहीये. अर्णव. फॅशन डिझायनिंगचा कोर्स करताना ओळख झाली आमची. अर्णव बरं नाव आहे. आणि या अर्णव साठी तू आमच्या पुण्याच्या मुलाला नकार देतेस. हे तरी घरी माहितीये का? काय नकाराचं कारण का अर्णव? दोन्ही. हाच फरक आहे मुंबई आणि पुण्यामध्ये. मी घाबरलो, मला भीती वाटली. मी त्या मुलीला रितसर तिच्या घरी नेऊन सोडलं. आणि तू तू तुझ्या घरच्यांनाच अंधारात ठेवलंय. ए हॅलो, असं तुला वाटतंय? माझ्या आईला सगळं माहितीये. सगळं की अर्णव बद्दल सगळं? अर्णव बद्दल सगळं. प्लीज असं कुणालाही जवळ नाही फिरकू देणार मी. मुंबईची असून? मुंबईची आहे म्हणूनच रितसर नकार द्यायला अख्खा दिवस फुकट घालवते मी. फुकट? अर्थात. ऑल राईट. ए, ते सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना? काय काय म्हणलीस तू? ते सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना? काहीतरी नाही, सारसबाग. अभिमानाने नाव घ्यायचं सारसबागेचं. काय झालं? अभिमान हवा, सारसबाग. मी बोलू? ते जवळ आहे का इकडनं? नाही, तिकडच्या गणपतीबद्दल आईकडनं खूप ऐकलंय. म्हटलं बघा पुण्यातल्या बागा काय प्रकार. अरे
पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही. अरे वा, हेही गुण आहेत वाटतं तुमच्यात. छान. हा? ए त्यांच्याबद्दल बोलत नव्हतो मी. काय आहे? शेव, भेळपुरी, पाणीपुरी या गोष्टी समुद्रावर जाऊन खाण्याच्या गोष्टी आहेत. पण काय करणार, पुण्यात सगळं काही आहे, पण समुद्र तेवढा नाहीये. एक मिनिट, तुळशीबाग आहे का मुंबईत? काय? सापडला गडी. ह्याला अज्ञान म्हणतात. अरे तुमच्या मुंबईत समुद्र मिळेल, मंत्रालय मिळेल, ते ऑटॉमिक रिसर्च सेंटर मिळेल, पण तुळशीबाग नाही मिळणार. का असं काय तुळशीबागेत? अरे काय नाही आमच्या तुळशीबागेत. मुंबईच्या समुद्रासारखी दागिन्यांची लखलख आहे, मंत्रालयाचा रुबाब आहे. कदाचित त्या ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या तज्ञांपेक्षा जास्त मोठ्या तज्ञांनी घडवलेले दागिने आहेत. अरे एक वेळ काही वर्षांनी आफ्रिकेच्या जंगलात वाघ मिळणार नाही, पण पुण्यात तुळशीबाग असेलच. वा, स्वतःच्या शहराचा कमीपणा लपवण्याची कला शिकण्यासारखी आहे. कमीपणा कसला? आपली संस्कृती जपण्यात कमीपणा कसला? मला सांग तू इतकं माझ्याबरोबर फिरतेस, तुला एकदा तरी इन्सिक्युअर वाटलं? मी माझी मर्यादा ओलांडेन असं एकदा तरी वाटलं तुला? नाही, बोल ना. आणि समजा वाटलं तरी पर्याय आहे का? म्हणजे ऑप्शन नाही ना दुसरा माझ्याकडे. आहे हे असं आहे, चालवून घ्यायचं. बस. आता स्वाभिमान दुखवला माझा, ऐकून घेणार नाही मी निघालो. अरे हो, तुझी बॅटिंग पण राहिले ना. जा तुझा, बाय. ना जातोय मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या जगामध्ये ना 3च गोष्टी स्वयंभू आहेत. 1 12 ज्योतिर्लिंग, 2 अष्टविनायक गणपती, आणि इकडे बघ, 3रा आमचा पुणेरी स्वाभिमान. ऐकून नाही घेणार. अरे एक तर सीसीडी पर्यंत सोडा तर पैसे मागते. तरी बरं देवा माझ्याकडे एटीएम कार्ड होतं. अरे पण नसतं तर काय केलं असतं? नाही, पण जिकडे पाय तिकडे नेऊन सोडलं ना, त्याचं काही नाही. सगळा हा जो प्रॉब्लेम होतो ना, हा सगळा त्याच्यामुळे होतो. तिकडे अडतो आम्ही. काय रे, काय झालं? संस्कार नाहीत आमच्यावर. म्हणजे असं अनोळखी शहरात मुलीला एकटा सोडायचे संस्कार नाहीत आमच्यावर. आम्ही एकदा साथ दिली ना की शेवटपर्यंत. अरे सिंह गेला तरी चालेल, पण गड राखणार. माहितीये पुण्यातल्या मुलांवर काय संस्कार आहेत ते माहितीये. अरे शक्यच नाही. ज्या मुलीला साधी तुळशीबाग माहिती नाही, तिला काय माहिती असणार पुण्याचे संस्कार? अर्णव पुण्याचा आहे. मला तुझ्यासारख्या मुली आवडत नाहीत. म्हणजे नाही आवडत. हात दे. थँक्यू. हा, काय म्हणालास तू? माझ्यासारख्या मुली आवडत नाहीत? तुझ्यासारख्या स्वभावाच्या. आत्ता एक तर पुढच्या क्षणाला वेगळं. मला नाही पटत असला स्वभाव. मग कशा मुली आवडतात रे तुला? तू जवळ आल्यावर घाबरणाऱ्या, रडणाऱ्या? तो तिचा स्वभाव नव्हता, ती वेळच तशी होती. पहिला अनुभव होता ना दोघांचा, आणि पहिल्यांदा भीती वाटतेच. अच्छा, दुसऱ्यांदा भीती नाही वाटत का? दुसऱ्यांदा काय? दुसऱ्यांदा ती मुलगी वेगळीच होती. वेगळी होती म्हणजे? मी घेतला फ्लर्ट वाटलो की काय? नाव सांग. कोणाचं? दुसरीचं. नावात काय? नावासारखं नाव. माझं नाव, तुझं नाव, तसं तुझं नाव काय? विषय नाही बदलायचा. नाव सांग. नावाचं काय एवढं? बघितलंस ना, माझ्याबद्दल सगळी माहिती विचारून घेतली, स्वतःबद्दल काहीही सांगत नाहीस. म्हणून मगाशी खोटारडा म्हटलं मी तुला. आहेसच तू खोटारडा. सुंची. काय झालं? सुंची. हे काय? नाव. कशाचं? दुसरीचं, पण माय फर्स्ट ट्रू लव्ह. सुंची. का हसाल काय झालं एवढं? तुमच्या मुंबईमध्ये नावं बघून मग प्रेम करायचं की नाही ते ठरवतात का? नाही. सॉरी. खरंच सॉरी. नाही म्हणजे तुला गर्लफ्रेंड असेल असं मी गृहीत धरलं होतं. तिची मी काही नावही गृहीत धरली होती. म्हणजे सुप्रिया, वैदेही, माधुरी, सुझान फॉर दॅट मॅटर. पण सुंची. सॉरी. सॉरी.